नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. दूध संस्थांचे ठराव व्यक्तिगत स्वीकारणार. गोकुळ निवडणुकीसाठी दूध संस्थांकडून पाठवले जाणारे ठराव व्यक्तिगत स्वीकारले जाणार आहेत. एकट्टा ठराव न स्वीकारले जाणार असल्याची माहिती सहाय्यक निबंधक दुग्ध कृष्णा ठाकरे यांनी दिली आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. दूध संस्थांकडून ठरावाची प्रत सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे सादर करण्यास सुरुवात झाली आहे. गोकुळमधील सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूने एक कट्टा ठराव न स्वीकारण्याची मागणी केली आहे. त्यानुसार सहाय्यक निबंधक यांनी एक कट्टा ठराव न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी आजी माजी संचालक नेत्यांचे प्रमुख कार्यकर्ते दूध संस्थांचे ठराव आपल्या ताब्यात घेऊन ते सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे सादर करायचे. यंदा मात्र आता तसे होणार नाही. दूध संस्थांना संस्थेच्या अधिकृत व्यक्तीकडूनच ठराव पाठवावा लागणार आहे. ठराव सादर करताना संबंधितास ओळखीचा पुरावाही द्यावा लागणार आहे. गुरुवारी 17 ठराव दाखल. सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे गुरुवारी 17 दूध संस्थांनी ठराव दाखल केले. आज अखेर एकूण 28 संस्थांकडून ठराव दाखल झाले आहेत. सोमवार नंतर ठराव दाखल करण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे.